तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोका लावणार आम्ही, आणि म्हणून हे जे 7 आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच, पण हा त्यांचा म्होरक्या आहे आणि म्होरक्या असल्यामुळे नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही, तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे. ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत ह्यांनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं. नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केला आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार, हा खेळ खंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही. त्याच्या अगोदर त्याच्या नावाने 14 गुन्हे आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर, तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय, तुम्ही खुनाचा गुन्हा त्याच्यावर कसा नोंद करताय, ह्याचं स्पष्टीकरण सरकारने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या पुढे द्यावं. त्याच्या पलीकडे मला हे सुद्धा जाऊन सांगायचं आहे की धनंजय मुंडेंना मंत्रिपद करू नये हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन ज्यावेळी त्यांना सांत्वन करायला गेलो होतो त्यावेळी मी बोललो होतो. परवा सुद्धा मी बीडमध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्री पद दिलं तर मला बीडचं पालकत्व घ्यावं लागेल, असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. मला त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सांगायचं आहे की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे, तुम्ही सुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये, तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केले, पण तुम्ही निर्णय काय घेतलाय, तुम्ही त्या धनंजय मुंडेंना संरक्षण का देता. सगळ्यात आज बीडमध्ये गेलं साधं कोणाला विचारलं की हा वाल्मिकी त्याला हा कोण आहे, हा ते सगळे सांगतील हा सगळ्या 7 जणांचा हा म्होरक्या आहे, आणि या म्होरक्यांचा आश्रयदाता कोण आहे, हा धनंजय मुंडे. का तुम्ही प्रोटेक्शन देता, का संरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही, मला आजही समजत नाहीये. म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला, मुळीच नाहीये. उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे. ते सीडीआर सगळे काढायला पाहिजेत. कोणाशी चर्चा करत होता इथं 3 दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा 3 दिवस पुण्यात आहे. किती मोठी इन्व्हेस्टिगेशन मध्ये फ्लॉ आहे, तुम्हाला समजत 3 दिवस तिथं तो राहिले पुण्यात माहित नाहीये. लास्ट लोकेशन पुण्यातलं तुम्ही सगळेजण सांगता. 2 नगरसेवक त्याच्यावर फिरायला लागलेत, त्यांच्यावर सुद्धा 6 आरोपी गुन्हा नोंद करायला पाहिजेत. तुम्ही ते 2 नगरसेवक कशी सपोर्ट करत होते. बरं 22 दिवसांनंतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला. हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असता. तो 22 दिवस लागले सरेंडर व्हायला. आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं. तिथं तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यामुळे तुम्ही सरेंडर व्हायचं. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही. तो तेवढाच 7 आरोपीच्या सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या गुन्ह्याच्या त्या म्हणजे मर्डरशी कनेक्टेड आहे. मुख्य जो गुन्हा आहे अशी माहिती पण मिळते की मुख्य गुन्हा जो हत्येचा आहे त्याबाबत चौकशी होत नाहीये, फक्त गुन्हा जो दाखल आहे खंडणीचा त्याच्या बाबतीत चौकशी होते. मग हे सगळं प्रकरण कुठेतरी भरकटलं जाते की हत्ये नाही, म्हणून मी तीच मागणी केली. आता मोका सुद्धा लावायचं का मी म्हटलं, कारण का नुसतं ते खंडणीच्या नावाखाली त्यांना अटक होणं किंवा स्वतःला सरेंडर होणं हा विषय थांबत नाहीये. हा 7 जे आरोपी आहेत त्यातले जे 4 अटक आहेत 3 फरार आहेत अजून. तर ह्या व्यक्ती त्यांचा म्होरक्या आहे, त्यांचं संभाषण सुद्धा झालेलं आहे, ते सगळे इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाहेर येईलच. आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्या माणसाकडे ऑलरेडी 14 गुन्हे आहेत त्याच्या नावाने, किती गुन्हे आहेत, 14 गुन्हे त्याच्या नावाने आहेत, आणि 14 गुन्हा असताना सुद्धा त्याला 2-2 बॉडीगार्ड सुद्धा शासन त्याला संरक्षण देते. हे काय ते याच्यात गडबड सगळं घोटाळे. आणि म्हणून त्यांना मोक्याच्या अंडर त्यांना खुनाच्या नावाखाली त्यांना तो गुन्हा त्याच्यावर त्याला मी कलम जे काय असेल कलम ते त्याच्यात लागणं गरजेचं आहे. 9 डिसेंबर
अनेक फोटो उज्जैनचे असतील किंवा पुण्यातलं शेवटचं लोकेशन आहे हे वाल्मिक कराडचं येतं. आज दुपारी 12 वाजता वाल्मिक कराड एक व्हिडिओ जाहीर करतो ज्याच्यामध्ये ते स्वतः सांगतात की मी वाशाणला सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर करणार आहे. कुठेतरी हा सगळा एक प्लॅनिंग आणि प्लॉटिंगचा वाटत नाही का तुम्हाला? नाही 100% तो एक काहीतरी हा प्लॅन आहे. म्हणजे एवढे दिवस सरेंडर व्हायला का लावले मग? तुमचं मन एवढं स्वच्छ होतं ना, तुम्ही ह्याच्यात नाहीच आहे ना, पहिल्या दिवशी सरेंडर व्हायला पाहिजे होतं.